आता तसं म्हटलं तर ते माझे नातेवाईकच आहेत. विनोद पाटील हे सगळे नातेवाईक आहेत. बरेच जणांना माहीत पण नसतं ते आमचे नातेवाईक आहेत, जवळचेच आहेत, अगदी जवळचे नातेवाईक आहेत. तर आम्ही ही चर्चा कधी इथे करत बसत नाही. यांचा आणि माझा संपर्क यायचं कारण ज्यावेळेला कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये आम्ही तिथे व्यायाम करत होतो त्यावेळेला यांची माझी भेट झाली. नातेवाईक आधीपासून होतेच, पण तिथं आधीचा स्वभाव आणि आत्ताचा स्वभाव भरपूर फरक पडलेला आहे. त्याच्या आधी थोडं मित्र जरा चिडका असा स्वभाव होता. इथं येऊन आपल्याबरोबर मिळून मिसळून सगळ्यांना सांभाळून घेत, कोणी चेष्टेवारी बोललं काहीतरी केलं तर त्याला जास्त महत्त्व न देता आपलं काम व्यवस्थित करणे. एखाद दिवस दांडी मारते दारीमध्ये, त्याचा काय प्रश्न नसते, पण जे जे काय सांगेल ते सगळं पकडायची एक पद्धत आहे त्यांची. थोडे लाजळू आणि मागं थांबण्याचा स्वभाव आहे, कारण दुकानात तसंच बसलेले असते. आता याच्या पलीकडे जास्त सांगण्यासारखं काय नाही आहे. बऱ्याच जणांना वाटतंय की आपल्याकडे काहीतरी वेगळं असतंय, पण ते सांगता पण येत नाही आणि दिसत पण नाही. पण त्यांच्याकडे पण काही वेगळे गुण आहेत, ते आता दिसलेच तुम्हाला. कारण काल मी ज्या वेळेला त्यांना विचारलं की काय तुमचं नियोजन आहे, तर सर उद्या आपण बघूया त्याचं काय करायचं. यांनी ते बदलून टाकलं. मी जवळजवळ 2 महिने झालं सांगायला लागलो की ते इडली वडा आणि मला काय त्याच्याशी काही फरक नाही. याच्या उपर जरी यांनी इडली वडा दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण हे चांगलं काम आपलं एका दिशेने चालेल. माझ्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना आहेत, त्या पद्धतीने आपण जायचा प्रयत्न करूया जेणेकरून सगळे फिट राहतील. आता फिटचा अर्थ काय? शारीरिकदृष्ट्या नाही, मानसिकदृष्ट्या सक्षम असतील, शांत असतील आणि आनंदी असतील. याचा प्रयत्न चालू आहे. कोण कोणाचं नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे. सगळेजण इथं सोडून जाणार आहेत हे पण सगळ्यांना माहिती आहे. मग आपण करायचं आहे काय? तर एकमेकाला हात देऊन तो जो आपला उरलेला काळ आहे तो पार करायचा आहे व्यवस्थित आनंदाने. आतापर्यंत सगळ्यांनी जरा आणि भरपूर पण भोगलेलं आहे, वेगवेगळं भोगलेलं आहे. ते दुःख सगळं मागं ढकलून द्यायचं, कारण मागं जायचं नाही हा माझा रूल आहे. दुसऱ्याला आतमध्ये घ्यायचं नाही हा दुसरा रूल आहे. पुढं बघायचं नाही हा तिसरा रूल आहे. मग प्रेझेंटमध्ये राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. आत्ता पण प्रेझेंटमध्येच आहे आपण, थोड्या वेळानं ते मागं जाणार आहे. ते फक्त बघायचं आहे, याच्या पलीकडे काय करायचं नाही. पुढचा जास्त विचार करू नका, प्रेझेंटमध्ये राहा. कारण आपल्या हातात फक्त प्रेझेंट आहे, बाकी काही नाही. ना उद्या येतोय ना काल असतोय. त्या प्रेझेंटमध्ये जसं राहता येईल तेवढं करायचं आहे. अर्थार्जन हा यातला हेतू नाही आहे कोणाचे पैसे कमवणे किंवा. कारण मला भरपूर ऑफर्स आल्या होत्या, अशा ऑफर्स होत्या की तुमची डोकी चक्रावून जातील इतके ते लोक पैसे द्यायला तयार होते. पण माझा हेतू तो नाहीच आहे, किंवा मला काय पाहिजे आहे किंवा प्रसिद्धीसुद्धा मला जास्त इंटरेस्ट नाही आहे. त्याला तुम्ही साथ देताय. आता हा सगळा भाग्याचा खेळ असतो एकमेकांच्या. एकालाही मी ओळखत नव्हतो, भरपूर लोक मला ओळखायला लागलेत, मी त्यांना ओळखायला लागलो. येतं तर कोण पण हाय बाय करत असते, त्यात पण मी जास्त गुंतत नाही. आपलं काम परफेक्ट करायचं, योग्य पद्धतीने करायचं. आता आपल्या ग्रुपमध्ये बरीच लोक तयार झाले आहेत, गणित झालेत, नरके सर आहेत, अशीच लोक भरपूर तयार व्हायला पाहिजेत. त्यांनी घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. काही भाग हे सांभाळतात, काही भाग बाकीचे लोक सांभाळतात. शक्यतो आपल्या लाईफमधला 90 मिनटं स्वतःसाठी द्यायचा प्रयत्न करा. आपण स्वतःसाठी बिलकुल जगत नाही आहे. जर तुम्ही बघितलं तर गाईनं लग्न केलीत आणि पळायला लागलो, पळ पैसे मिळवले, हे केलं, घर बांधलं, त्यात मेलो. गाड्या सगळ्यांचं जवळजवळ ॲव्हरेज तसंच आहे. कोणी इथे एका दुसरा कोणतर असेल, पण हे सगळं सगळ्यांना करायला लागले. मग सुख म्हणजे नेमकं कधी असते? तर फिजिकली फिट असणं, मेंटली रिलॅक्स असणं आणि आपल्यामुळं आजूबाजूला जास्त गडबड नसणं. गडबडचा अर्थ वाईट अर्थाने सांगतोय तुम्हाला, बाकीची गडबड व्हायला पाहिजे एवढं सूत्र आहे. मी ज्या वेळेला सुरू केलं होतं त्यावेळेला माझ्या डोक्यात हे पण नव्हतं, मी तयार नव्हतो लवकर या गोष्टी करायला, कारण बऱ्याच जबाबदारी यातनं घ्यावे लागतील. पण आपोआपच असं झालं की काही लोकांनी त्या उचलल्या. म्हणजे डॉक्टरांनी कसं मला चित्रात आणायचं हे काम केलं. डॉक्टर संदीप पाटीलांचे यात फार मोठा रोल आहे, धोत्रे सरांचा आहे. आता बघा ज्यांनी जे काम केलं ते तसंच राहणार आहे. शशी पाटील सर आहेत, या सगळ्यांनी बरंच त्यात सहकार्य केलं आहे. आता ती येत नाहीत, तो त्यांचा काय प्रॉब्लेम असतील ते असतील, त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही. मी कधीही कोणाला फोर्स केला नाही व्यायामाला या म्हणून, कधीही केलेलं नाही. जर कोणाला असं वाटलं, कधी कोणाला फोन आलेला नाही आहे माझा.
तुम्ही तुमच्यासाठी करायचं आहे, मी माझ्यासाठी करतोय. मी कितीतरी लोकांना विचारलं मी का करतोय. बरेच जण म्हणतात आनंद मिळतोय असलं काही नाही. एक यंत्रणा आतमध्ये वेगळ्या पद्धतीने काम करते, ती माझ्या बाबतीतच करते, तुमच्या बाबतीत करते तुम्हाला माहिती नाही, माझ्या बाबतीत करते मला माहीत झालं आहे. डिफरन्स तेवढाच आहे. मेडिटेशनला मी जास्त फोकस का करतोय, मेडिटेशनचा अर्थ आहे स्वतःला पाहणे. ज्या वेळेला तुम्ही स्वतःला पाहायला सुरुवात करताय आणि एकदा तुम्हाला समजायला लागते मी काय आहे, त्यावेळेला जगात अशी कुठलीही गोष्ट राहत नाही जी तुम्हाला कळणार नाही. त्यात काही पॉईंट्स आहेत, काही उपलब्धता होईल नंतर, काही विद्या मिळतील आपोआप. मेडिटेशनला 16 विद्यापैकी आपसूक आपल्याकडे 10 विद्या असतील, उरलेल्या 6 मिळून जातील. शक्यतो मी भाषणाच्या मूडमध्ये नसतोय. मी इथं जे बोलतोय, जो गॅप घेतलेला असतोय, मी काही लोकांची तोंडं बघितलेली असतील, त्यावेळेला तो गॅप घेतोय. मला सलग व्यायाम पाहिजे तेवढा घेता येते, कारण मी काय जास्त करणारच नाही आहे तुमच्याबरोबर. दमायचा माझा काय प्रश्न येत नाही, हे लक्षात घ्या. एकदा मला असं पण म्हटलं गेलं होतं की सर काय सांगते आणि करत नाहीत. मी ते पण करून दाखवलं नॉनस्टॉप. करून दाखवण्यात मला काय त्यात इंटरेस्ट नाही. मला माझं चित्रच उभं करायचं नाही ना. खाली हातचा अर्थ तो आहे, जेणेकरून आता काल मी सांगितलं होतं रवी सरांना की टी शर्टचा एक भाग आहे, टी शर्टच्या पुढं पण जाता येतं आहे आपल्याला, म्हणजे पूर्ण ड्रेसच घेता येतो आहे आपल्याला. असे मला नाही वाटत की कोणाची आर्थिक परिस्थिती एकदम डेंजरमध्ये आहे. एका दुसरा कोण असला तर त्याला आपण ॲडजस्ट करून घेऊया आपल्या ग्रुपमध्ये, त्यात काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्याच्याकडे आर्थिक परिस्थिती नसू शकते किंवा आणि त्याला उत्पन्नाचं साधन पण असू शकत नाही, अशा माणसाला आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. कसं घ्यायचं हे सगळं तुम्ही ठरवायचं आहे. या कुठल्याही क्षेत्रात मी उतरणार नाही, ते